नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण एक धक्कादायक घटना पाहणार आहोत जी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील घडली आहे। सरकारी योजनेतून मिळणाऱ्या पेन्शनच्या फाईलवर सही करून घेण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला तलाठी अधिकाऱ्याने देशी दारूच्या बारमध्ये बोलवून घेतले। पुढे काय घडले ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। अर्जदार सूरज पांडुरंग रोडे राहणार कोठारा जैनपूर यांनी आपल्या अर्जात सांगितले की त्यांच्या गावातील सुनीता कारभारी जाधव या अपंग महिलेला पेन्शन मिळावी म्हणून ते फाईल घेऊन तेथे गेले, पण सही करण्याऐवजी तलाठी साहेबांनी त्यांना भोकरदनमधील एका बारमध्ये बोलवले। तेथे प्रथम त्यांना दारूचा ग्लास भरायला लावला, मग चिकनची प्लेट आणायला सांगितली आणि नंतर बियर मागायला लावली। एवढेच नाही तर वेटरचे बिलही अर्जदाराला भरवण्यास सांगितले। तर अर्जदाराने विनंती केली की साहेब, माझ्या फाईलवर सही करा, वेळ होत आहे। पण साहेब म्हणाले, सुरुवातीला हॉटेलचे बिल भर, मगच तुझ्या फाईलवर सही करतो। अर्जदाराने होकार दिल्यावर त्या तलाट्याने सही केली, पण नंतर जेव्हा त्याने बिल भरण्यास नकार दिला तेव्हा तलाठी साहेबांनी ती केलेली सही खोडून टाकली आणि शिवीगाळ केला। तुम्हाला व्हिडिओमध्ये ते दिसत असेल। या अन्यायामुळे अर्जदार सूरज रोडे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर 24 तासाच्या आत या भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई करून निलंबित केले नाही तर ते तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करतील। हा प्रकार समोर आल्यानंतर गावकरी आणि सामान्य जनता सुद्धा संतप्त व्यक्त करत आहे। तर मित्रांनो, एक अपंग महिलेच्या पेन्शनसाठी धावपळ करणाऱ्या शेतकऱ्याला सरकारी अधिकारी अशा प्रकारे त्रास देतात, हे धक्कादायक आहे। सरकारने यावर तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे। या प्रकरणी तुमचे मत काय आहे? अशा भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।